154. मौसम बदल जाता है। कॉफीचा मानकरी झालेला आहे आझाद राजेशकुमार जैनवाल। खरंच खूप सुंदर। मला जेव्हा त्याने निमंत्रण दिलं पण मी ठरवलं होतं की मी नाही जायचं म्हणून। तुम्ही हे कल्याण मुलीसाठी करतायत तर खूप सुंदर वाटतं। 1991 से हम लोग बॉडी बिल्डिंग करते, ये राज्य अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धे का आयोजन किया है। मैं उनको बधाई देना चाहता हूँ। कुछ बॉडी बिल्डर ऐसे हैं कि सब अपर पोर्शन बनाते हैं, नीचे का बॉटम कुछ नहीं करते, टी शर्ट टाइट पहनते हैं, यहाँ वहाँ घूमते हैं, बॉडी बिल्डिंग नहीं बनाते, यहाँ वहाँ घूमते गाड़ी लेके। नीचे का भी बॉडी फिट करना बनता है। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे अँड प्लस बॉडी बिल्डिंगची स्पर्धासुद्धा ठेवण्यात आलेली आहे। राज्य अजिंक्य हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा, त्याचे सह आयोजक आहेत दिलीप अनंत गायकर म्हणजेच माझे पप्पा। सो गाईज, ज्यांना माहिती ना त्यांना मी सांगते, पप्पा बॉडी बिल्डर सुद्धा होते। आता करंटली माझे पप्पा आहेत राष्ट्रीय पंच अँड प्लस आज आमची कार सुद्धा येणार आहे, न्यू कार। कोणती कार ती तुम्हाला लवकरच समजेल। सो आज खूप गडबड होणार आहे बिकॉज आता मला जायचे ओपनिंगसाठी व्हिडिओ बनवायला। आज अख्खा दिवस स्पर्धा चालू असणार अँड संध्याकाळी 8 वाजता आमच्या पप्पांचा बर्थडेचा केक कटिंग होणार आहे आणि तेव्हाच आम्ही सर्व फॅमिली जाऊ अँड प्लस आमची कारचं पण ओपनिंग तिकडेच होणार संध्याकाळी। सो बघूया आज काय काय होतंय। हा व्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्घाटन झाला असं मी घोषित करतोय आणि स्पर्धेला सुरुवात करतोय। दिलीप गायकर यांना माझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण संघटनेच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि चांगलं त्यांनी हे इथं आयोजित केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी खरोखर त्यांना धन्यवाद मानतो। औरंगाबाद मराठवाड़ा अमेचर बॉडी बिल्डर की तरफ से भाव का सत्कार पाटिल साहब से रिक्वेस्ट है, आप करिए, तालियां बजा के इनका इस्तकबाल करें प्लीज। रिक्वेस्ट, आप जियो हजारों साल, आपकी लंबी उम्र हो, एक शुभकामना के साथ। आयोजित 75वी राज्य अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा आज या कल्याण मध्ये बालाजी लॉन मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न करण्याचा बहुमान आज आमच्या कल्याणकरांना मिळालेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष माननीय कमलाकरजी केशव पाटील सर यांचं इथे आभार व्यक्त करतो की कल्याण मध्ये ही स्पर्धा घेण्याचा बहुमान आम्हाला तुम्ही दिलेला आहे, त्याबद्दल शतशः आम्ही ऋणी आहोत। 15 वर्षापूर्वी कल्याण मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा झाली, परंतु एक वेगळं प्रॉपर प्लॅनिंग करून आजची स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचा मान मिळवलेला आहे आणि ते आयोजन कसं आहे ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं। आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटनेला संलग्न असलेले सर्व जिल्हा त्यांचे पदाधिकारी या सगळ्यांचा आम्ही इथे आभार मानतो आणि आजची शरीर सौष्ठव स्पर्धा आम्ही सुरू करतो असे इथे जाहीर करतो। धन्यवाद।
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची स्पर्धा आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वाढदिवस तर आजच आहे ना. Relax computer. रेडी. हा किताब मिळवलेला आहे शाहिद जुनेद मजीद, ठाणे जिल्हा. महापौर मॅडम यांना विनंती करतो, ऍडव्होकेट हर्षाली विजय चौधरी, महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना विनंती करतो की आपण त्याला ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. 75वी ऐतिहासिक आहे ही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि याचे अध्यक्ष कमलाकर सर, संयोजक दिलीप सर, विकास गायकर, साहिल गायकर, खरंच खूप सुंदर. मला जेव्हा त्यांनी निमंत्रण दिलं, कालच दिलं होतं, पण मी ठरवलं होतं की मी नाही जायचं म्हणून, त्यामुळे मी आली. खरं तर तुम्ही हे कल्याण डोंबिवलीसाठी करतायत तर खूप सुंदर वाटतं की असं काहीतरी आपण करतो की सगळ्यांना इथे ते स्पर्धक म्हणून आलेत पण त्यांचंही प्रोत्साहन वाढतं या गोष्टीतून, आणि त्यांचं प्रोत्साहन वाढावं म्हणून आपण हे काही स्पर्धा घेत असतो. तसंच मी एक सांगते, आत्ता मागच्या महिन्यात माझे टिटवाळा इथे पण झालं होतं, ही स्पर्धा होती आणि तिथलाही आमचा जो मुलगा आहे माझाच आहे, वॉर्डातला मुलगा आहे, त्यांनी खूप सुंदर असं केलं. त्यावेळेसही असंच नियोजन होतं. खरं तर आता तुमच्या मार्गदर्शन मी असंच, जसं मला सर बोलले की तुम्ही घेऊ शकतात, तर माझंही नियोजन असं आहे की महापौरमधून आपण जर एखादा चषक घेतलं तर मी चषक नक्की घेणार आहे. त्यासाठी क्रिकेट पण घेणार आहे, त्यानंतर शरीर स्पर्धा घेणार आहे. आज जसं आपण बॉडी लिफ्टिंग करतोय खूप सुंदर आहे, त्यांनाही कुठेतरी स्टेज भेटावं यासाठी मी ही स्पर्धा घेणार आहे. म्हणजे अशा बऱ्याच स्पर्धेचं मी चालू आहे, नियोजन करते आहे की आपण अजून काय नवीन करू शकतो. तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं निवेदन करते की जर आज फक्त आपण पुरुषांसाठी करतो तर ती जर महिलांसाठी पण असेल तर त्यांनाही कुठेतरी स्टेज भेटू शकतो, कारण की त्यांना हा स्टेज भेटणं. आज महिला आरक्षण आहे, मी स्वतः महापौर म्हणून महिला आहे, पण माझी एक इच्छा आहे की महिलांसाठी कुठेतरी स्टेज भेटावं यासाठी आपण आज ही करतो आहोत. तर यामध्ये आपण जर संख्या कोळेकर ही एक महिला आहे की तिने आता एक्झाम दिलेली आहे, स्टेट लेवलची एक्झाम दिलेली आहे. आम्ही महिलांना सुद्धा प्राधान्य देत असतो, या आमच्या बरोबरीने काम करतो, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आता आपण मॅडमचा इथे सहर्ष स्वागत आणि सत्कार करणार आहोत. अरे टाळ्या वाजवा जोरात. गाइस सुजल बघा, विचारल्यावर तो म्हणतो ओ भाई जरा एक पाणी दे ना, एक बॉटल पाणी दे ना भैया. थँक्स भैया. थँक्यू कॉम्पिटेटर्स. गाइस आमचा अवतार तर बघा, 43 आणि अशा अवतारात आम्ही 44 फोटो काढत होतो. गाइस 50+ पार्टिसिपेंट
सो गाईज आमची न्यू कार आलेली आहे. बाहेरच असतील. आता आम्ही चाललेलो आहोत केक कटिंग करायला आणि बघू शकता मीने तर डायरेक्ट साडी घातली आहे. पप्पाने साडी सुद्धा कुर्ते शिवलेत तर मी साडी का नको घालू. असं वाटतं की मी ओव्हर केलं तर जाऊ देत काय. पप्पांची आत्या आलेली आहे गाईस. आत्या इथे बघा. आणि ही माझी आत्या. मम्मी मम्मी गंटन बिंटन घालून निघालेली आहे. आणि एकाने ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. पण आमचा घोळ झाला. आम्हाला ब्लॅक कार होती आमची पण आम्हाला ब्लॅक भेटली नाही बिकॉज ब्लॅक महाराष्ट्रामध्ये अवेलेबलच नाही असं सांगितलं. मग टायमर व्हाईटच घेतली पण आमचं थीम आम्ही ब्लॅकच ठेवलं आहे. गाईज भाविकाला जाम हसायला येतंय. भाविका पहिल्यांदा आले ना म्हणजे आम्ही पण सगळी पहिल्यांदा आलोय पण दुपारी आम्ही दोघी येऊन गेलोय. भाविका सेल बघायला गेली आम्हाला काय हाणलं पण नाही दिली. तू कोणाला आली? तुझं काय काम? मला आता कसं वाटलं? तू विचारलं मला. तू बोलते नुसती बडबड करते अख्खा दिवस. आमचे कान दुखतात ग. आता का आता का तू कणाला आली? काय काम आहे तुझं? तुला बोलवली कोणी? मम्मी यांना हिला कशाला आणली? सो गाईज पप्पाचा 62 बर्थडे आहे तर 62 दिवे लावणार आहेत. करण्याकरता आमंत्रित करतोय श्री सुभाषजी गायकर साहेब यांना. मिळून 7 आहेत बघ. असं आम्ही 62चा थाली सजवलेली बघू शकता. ब्लॉग आहे आमच्याकडे. मी स्वतः संतोष साखरे, आमंत्रण लागते धर्माधिकारी सर आणि माधव भोळे, ब्लॉग रिपीट करायला दाखवताय तुझा. हे बघा ना जज करतायत. हे जज झाले बघा. जेवण चालू आहे. गाईज ह्यावी पोरांना बघून नाही पोरं ह्यांना बघून अनकम्फर्टेबल होतील. दुसरा क्रमांक महाराष्ट्र श्री राष्ट्रीय श्री या स्पर्धेपर्यंत त्यांनी मजल मारली असे आमचे परममित्र अक्षय श्रवण कारभारी यांचे इथे सहर्ष स्वागत आणि सत्कार केला जातोय. हे सर्व आमचे जुने बॉडी बिल्डर्स आहेत आणि आज ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करतायत. आमच्या वैनीसाहेब पाटील, शैलेश जाधव, राजेश चंद्र, पियुष चौधरी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तृतीय विनायक केतकर मंचावरती या. आपण सर आपण मंचावरती या. अशोक मोकाशी, प्रवीण दडणे यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत. गायकर ही ब्रदर विकास अनंत गायकर, त्यांचे सुपुत्र साहिल आणि सुजय गायकर या सगळ्यांना क्रेडिट आहे. भावेशला सुद्धा क्रेडिट आहे. गायकर संपूर्ण गायकर फॅमिलीला आहे आणि अशी स्पर्धा आपण दरवर्षी घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. कमलाकर पाटील यांना विनंती करतो की एक चांगली स्पर्धा आयोजन केलेलं आहे त्याबद्दल दिलीप गायकर यांचा आपल्या संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊया त्यांना. मुलीला बोलवतोय वैदींना. सो गाईज इथे त्यांचा सत्कार होतोय आणि
सगळी फॅमिली गेलेली आहे स्टेजवर आणि हा कार्यक्रम आता समाप्त होण्यात येत आहे. स्नेहा गायकर, सुजल गायकर, दिलीप गायकर, साहिल गायकर आणि रुपाली गायकर. हाच गा सो गायज असं तुम्हाला कधी सुजल बघायला नसेल भेटला, पण आज सुजल आहे आमच्यासोबत. हा बघा सुजल. रेफरी तयार आहे का? बघा अशी ड्रेसिंग मारलेली आहे, पण काय पण केलं तरी माझ्यापेक्षा भारी नाही दिसू शकत. सो गाईज आता हा लास्ट कॉम्पिटिशन महाराष्ट्र श्री विनर होणार आहे. Relax competitor. And let's play with both thighs. आतुरता आहे. कोण आहे पहिला? 147 154. एक्साइटेड आहे गाईज Now लोक. today your last and कोणाला final भेटणार pose, one of the most muscular pose, that is your title winning pose, or whichever you like, your choice pose. Come on, start at a time. Music please. और उनके जब मेरे प्यारे मौसम बदल जाता है काढायचे नाही, त्रास देऊन ठेवला समजत नाही काय काय गोष्टी. हिजा काय चालू आहे? काय सॉरी फोकस. त्यांची आत्या कमलाबाई धनाजी पाटील. नाही आपल्याकडे अजून वेळ आहे भरपूर. म्युझिक बंद करून नाही आले नाहीत पोलीस लोक. सत्य में कहते डायरेक्टर राजेश कुमार जनरल, आपसे एक छोटा सा सवाल करता हूँ कि आज आपका जन्मदिन है और बहुत ही शुभ घड़ी है, और इस शुभ घड़ी के जन्मदिन पर आपने बॉडी बिल्डिंग शो कराया, कंपटीशन कराया, और इस कंपटीशन के साथ साथ आपका जन्मदिन भी है, तो दोनों ही खुशी को आप कैसे इस देश को एक सब So guys, हे live आहे. के लिए बॉडी बिल्डिंगला त्यानंतर नॅशनल रेफरी झालो. राष्ट्रीय पंच. जी, और आज आपने भी कंपटीशन कराया और जन्मदिन के शुभ अवसर पर कराया, ये बहुत ही महत्वपूर्ण दिन भी है, तो महाराष्ट्र से भी कुछ कहिए दो सर आपके इस शुभ दिन के अवसर पर कि हर घर में स्वस्थ रहे और बॉडी गार्ड रहे. तुम्ही सर तुम्ही बोल. सर्वप्रथम मी माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा केक भरवतोय. मैं अभी मेरे दोस्त के बारे में बताना चाहता हूँ. आपके दोस्त का नाम और परिचय भी दे दीजिए साथ के साथ. मराठी में मांगता हिंदी में दोनों में. हिंदीत घ्या. हिंदी मेरा दोस्त दिलीप गायकर, ये मेरा सच्चा दोस्त है. बॉडी बिल्डिंग के लाइन में जब से हम लोग है 1991 से हम लोग बॉडी बिल्डिंग करते एक साथ रह चुके हैं. बाद में हम नेशनल रेफरी हो गए दोनों, और आज इनका कल्याण जन्मदिन में भी है. इनका जन्मदिन भी आज के दिन में जन्मदिन का औचित्य ये पकड़ के हम लोग ने 75वीं ये राज्य अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धे का आयोजन किया है, और इसका पूरा क्रेडिट जो है ये हमारे दिलीप भाई साहब को है. आज जितना भी पैसा लगाया है
वो आज के नाना वगैरह सबने क्लैप हमको करायला. इतना बधाई दिया इनको कि आज इतना बढ़िया कंपटीशन आज तक स्टेट के बारे में जहाँ जहाँ हम लोग जाते थे स्टेट के कहीं ऐसी बढ़िया कंपटीशन नहीं हुई. इतनी कंपटीशन इन्होंने बढ़िया की है, इसके लिए मैं उनको बधाई देना चाहता हूँ. यह ऐसा मेरा प्यारा दोस्त है. हर साल महाराष्ट्र और भारत के नौजवानों को भी आज एक संदेश दे दीजिए. भारत के नौजवान को एक ही संदेश है कि आप बॉडी के ऊपर ध्यान दो. कुछ बॉडी बिल्डर ऐसे हैं कि सब अपर पोर्शन बनाते हैं, नीचे का बॉटम कुछ नहीं करते, सिर्फ टी शर्ट टाइट पहनते हैं, यहाँ वहाँ घूमते हैं. देखो इशारा करें, यहाँ वहाँ घूमते हैं. बॉडी बनाने के ऊपर के नीचे का पोर्शन कुछ नहीं रहता उनका. तो इसलिए मेरा कहने का मतलब ये है कि जब आप बॉडी बिल्डिंग नहीं बनाते, यहाँ वहाँ घूमते गाड़ी लेके. नीचे का भी बॉडी फिट करना बनता है. हम तो अभी इंटरनेशनल रेफरी बन चुके हैं और मेरा एक ख्वाब है कि मैं इनको भी इंटरनेशनल रेफरी बनाना चाहता हूँ. एक छोटा सा शब्द और है, महाराष्ट्र के नौजवानों को भारत के संदेश तो दे दिया आपने. मेन्स क्लासिक फिजिक्स सुहास मेन्स क्लासिक फिजिक्स के महाराष्ट्र कुमार किताब विजेता सर्व गायकर फॅमिली कॉफीचा मानकरी झालेला आहे आझाद कुमार जैनवाल. बाजूला कशा बी लागल्यात बघा काहीच. घ्यायचा चालू आहे कंटिन्यू. काय करायचं हे काँग्रेसला उडू का सायला मी इकडे पुढे जवळ दादा जा ना दादा. किती वेळा व्हिडिओ बनवतील, किती वेळा नाही. जा रे जा, घेतलेला करायचंय. सुजल जा ना, सुजल. राहू दे. घेऊन येतो आपलं सांगता